राम शेतकरी मित्रांनो, आपला मक्का बरोबर आज 97 दिवसाचा होऊन गेलेला आहे. क्वालिटी गिलिटी सर्व काही व्यवस्थित आहे आजच्या कंडिशनमध्ये. आणि विशेष म्हणजे वातावरण इतकं खराब असून सुद्धा आपल्या मक्क्यामध्ये पाहिजे तसे दाणे भरले जात आहेत. विशेष म्हणजे आपण काही भुट्टे सोलून पाहिलेत. भुट्ट्यांमध्ये वरपर्यंत दाणे येण्याची सुरुवात होऊन गेली, म्हणजे दुधाळ दाणा होऊन गेलेला आहे. काही भुट्ट्यांना परिपक्वता झालेली आहे, म्हणजे पक्के झाले आहेत. पण काहींमध्ये थोडा दुधाळ दाणा आहे. यावर्षी थोडी थंडी जास्त टिकून असल्यामुळे मला असं वाटतं परिपक्वता म्हणजे उशीर होतो आहे. मागच्या वर्षी जे कधी पाहिलं असेल आपण, तर मागच्या वर्षी 120 दिवसामध्ये आपलं मक्का पूर्ण तयार होऊन गेलेला होता. पण यावर्षी 120 दिवसामध्ये काहीच होणार नाही असं वाटतंय मला. कारण मक्याची जी अवस्था आहे हे दाण्या भरण्यावरून समजून जाते. दाणाही आता सध्याच्या कंडिशनमध्ये चांगला आहे. आणि काही जागेवर आपले जे समजा जे पानं आहेत, जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं पानं खराब झाली आहेत. यावर्षी पहिलं वर्ष येते, पण वातावरण खराब असल्याच्यामुळे झालेलं येते आणि पाणी कमी. पण जिथे थोडं पाणी जास्त आहे तिथे बघितलं तर एकही पान असं तुम्हाला असं पाहिजे त्या पद्धतीचं खराब होणार नाही. हे आता समजा परिपक्वता आहे त्याच्यानं हे खराब झालेले आहेत. हे आजारानं खराब झालेले नाही आहेत. आता बघा, हे कधी बघितलं तर परिपक्वता आहे. हे आजाराचा विषय वेगळा असतो. आजार याच्यात समजा या अशा पद्धतीने सुरुवातीला लागतं तेव्हा होतं, पण हे वयमानानं झालेलं आहे. आता हा भुट्टा बघू आपण, आता काढून घेतलेलं आहे आपण. बघा, खालतून कलर चेंज होणं चालू होऊन गेलेलं आहे, पिवसरपणा येणं चालू झालेलं आहे आणि विशेष म्हणजे वरपर्यंत गेलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, या कंडिशनमध्ये ज्या वेळेला दुधाळ दाणा पडत असेल त्या वेळेला पाण्याची कमतरता पडायला नको पाहिजे. जर पाण्याची कमतरता झाली तर समजून घ्यायचं वरपर्यंत भुट्टं कधीच भरणार नाही. हे इथपर्यंत येतं. मग त्यामुळे शक्यतो पाण्याची कमतरता व्हायला नको पाहिजे. पाणी तुमचं पूर्ण असेल तर वरपर्यंत भुट्टं भरलं जातं. आणि शेवटी थोडं या टायमामध्ये जर की आपण पोट्याचा वापर केला तर वजनात 100% फरक पडतो. मी आता त्याच्यामुळे आपण आता थोडं पोटॅश वापरणं चालू करून दिलेलं आहे. हेही आपण अगोदर सांगितलं जे. तर शेतकरी मित्रांनो, उत्पन्न वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे. दुधाळ दाणा समजा भुट्ट्याला तिरंबा आला म्हणजे फुलं यानीची कंडिशन झाली की पोटॅश प्लस पाणी पूर्ण उपलब्ध द्या, 100% तुमच्या उत्पन्नात वाढ होते. तर शेतकरी मित्रांनो, हे असं नियोजन केल्यास फरक पडतोच. आजच्या कंडिशनमध्ये या पद्धतीनं झालेला आहे मक्का आपला.